श्री स्वामी समर्थ जय शिवराय. तर आज आलो होतो आम्ही शंकराच्या देवळामध्ये, कारण आज होता माझा वाढदिवस. तर मुलांनी पण खूप जास्त हट्ट केला होता. अर्ध्या दिवसाची शाळा सुटल्यानंतर गेलो देवळात, दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आलो घरी. घरी आल्यानंतर मी केला स्वयंपाक आणि स्वयंपाक केल्यानंतर आले इशूचे पप्पा तेवढ्यामध्ये आणि ते आले. त्याच्यानंतर त्यांनी आईस्क्रीम पण आणली आणि केक पण घेऊन आले. न सांगता केक घेऊन आले आणि खूप जास्त मुलांचा पण हट्ट होता का केक आणूया मम्मीच्या बर्थडेला. तसं दरवर्षी ते केक घेऊनच येतात. पण माझं म्हणणं असतं का एका महिन्यामध्ये 2 बड्डे येतात, म्हणजे माझा आणि शौर्याचा, आणि एका महिन्यामध्ये इशूचा आणि तिच्या पप्पाचा बड्डे असतो. कारण मार्चमध्ये इशू आणि तिचे पप्पा आणि डिसेंबरमध्ये आम्ही दोघं. तर म्हटलं एका महिन्यात 2 केक कापायचे कशाला उगाच. तरी पण ते घेऊनच आले आणि मला बसवलं खुर्चीवरती आणि मला खूप जास्त वेगळंच वाटत होतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी लहानपणी खूप जास्त आपल्याला आनंदाने करू वाटतात, पण तेच मोठं झाल्यावरती तेवढा काही उत्साह राहत नाही आपल्या मनात. आणि तरी पण मुलांची आणि त्यांच्या पप्पांची खूप जास्त इच्छा होती का मी केक कट करावा. तर मी केक कट केला आणि त्याच्यानंतर आम्ही काही छोटे छोटे सेल्फी काढल्या छान छान अशा. आणि म्हटलं व्हिडिओ कशाला सोडायचा, तर इशिताला म्हटलं कर व्हिडिओ शूट. आणि इशिताने व्हिडिओ पण केला तिच्या पप्पाला न सांगताना, कारण त्यांना अजिबात व्हिडिओ वगैरे करायला आवडत नाही. फोटो पण खूप जास्त म्हणजे खूप वेळेनंतर आम्ही फोटोज एकत्र काढतो, म्हणजे वर्षातून एकच दिवस तो असतो माझ्या बड्डेचा दिवस किंवा काहीतरी लग्नाची ॲनिव्हर्सरी वगैरे. त्याच्यानंतर ते कधी त्यांचा आणि आमचा कधी फोटो पण सोबत आम्ही काढत नाही. त्याच्यानंतर फोटो वगैरे शूट केले आणि आजचा दिवस खूप जास्त असा आनंदात गेला माझा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय बाय.